पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर विधानसभेच्या निवडणुका संपल्या आहेत। महायुती सरकारकडून जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका घेण्याचा विचार सुरू आहे। त्या दृष्टीने दैनिक विदर्भ सत्यजितने माजी नगराध्यक्ष व ज्यांचे मेहकर शहरात एक आगळंवेगळं नाव आहे असे कासिमभाई गवळी यांची मुलाखत घेतली। यावेळी कासिम गवळी म्हणाले की मेहकर नगरपालिकेवर 100% काँग्रेसचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही। आमच्यातील गट तट बिलकुलही नाही। आम्ही पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी नेहमी एक संघ असतो। वेळेवर गट तट बाजूला ठेवून फक्त काँग्रेसचा झेंडा मेहकर नगरपालिकेवर फडकवला पाहिजे, यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत। मेहकरची जनता विकासावर कधीही माझ्या पाठीमागे आहे। मी जात, धर्मपंथ, गरीब, श्रीमंत किंवा कोणताही राजकीय पक्ष न पाहता मेहकर शहराच्या विकासासाठी नेहमी धडपड करत असतो। मेहकर शहरात लोक गुण्यागोविंदाने व शांततेने राहिले पाहिजेत, यासाठी माझा सुरुवातीपासून प्रयत्न आहे व यापुढे सुद्धा राहणार आहे, असेही कासिम गवळी म्हणाले आहेत। नमस्कार, मी उद्धव फंगाळ। आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। चित्र संपत आलेलं आहे। महायुतीचं सरकार बनणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि महायुतीचं महाराष्ट्रामध्ये वातावरण चांगलं असल्यामुळं ते स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद जे काय असेल ते जानेवारी फेब्रुवारीमध्ये निवडणुका घेण्याचा त्यांचा अंदाज आहे। आणि तुमचं ध्येय हमेशा मेहकर नगरपालिकेवर राहिलेलं आहे, तुमचं वर्चस्व सुद्धा राहिलेलं आहे। एकंदरीत एक 2.5-3 महिन्याचा काळ अजून बाकी आहे। तुमची मेहकर नगरपालिकेसंदर्भात काय रणनीती असेल? मेहकर नगर परिषद पहिल्यापासून या ठिकाणी गेल्या 25-30 वर्षाचा जर इतिहास पाहिला, त्याच्या आधीचा बी पाहिला, तो पहिल्यापासून 1-2.5 वर्ष फक्त सोडले स्वर्गीय संजय जाधवचे 2.5 वर्ष त्या बाईचे, तर पूर्ण कार्यकाळ या ठिकाणी काँग्रेसमध्ये या ठिकाणी राहिलेला आहे। आणि निश्चितच येणाऱ्या नगर परिषदमध्ये काँग्रेसचा तिरंगा या ठिकाणी नगर परिषदमध्ये फडकणार आणि काँग्रेस पूर्ण बहुमताने या ठिकाणी निवडून येणार, हे माझा आत्मविश्वास आहे। 1-2 दिवसापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून असं स्टेटमेंट आलेली बातम्यावर की बा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार आहोत। मग आता तुम्ही महाविकास आघाडीचं जीव तोडून काम केलेलं आहे, याचा फायदा तुम्हाला नगरपालिकेमध्ये व्हायला पाहिजे होता। हे राजकारण नंतर वेळेवर काय ठरत नाही, पण जर ते अलग झाले समजा, तर तुमची ताकद कमी होईल किंवा तुमच्या याच्यावर फरक पडेल असं तुम्हाला वाटतंय का? पहिल्यापासून शिवसेनेच्या विरोधात लढलेलो आहे आम्ही आणि प्रतापराव रायमुलकर एकत्री असताना शिवसेनाच्या विरोधात आम्ही लढून आतापर्यंत मी 3 टर्ममध्ये या ठिकाणी नगराध्यक्ष झालो। 2.5 वर्ष माझी बायको झाली, मी उपाध्यक्ष झालो, एक पंचवर्षी विरोधी पक्षनेता झालो। पण या ठिकाणी मला या उद्धव साहेबाची शिवसेना महाविकास आघाडी असली सोबत तरी सुद्धा बहुमत काँग्रेसचाच येणार, नसली तरी सुद्धा बहुमत काँग्रेसचा येणार। यामध्ये कुठल्याही प्रकारचा आमच्या मताची विभाजना होणार नाही, झाली नाही, होणार बी नाही आणि होऊ देणार नाही। मेहकर शहरामध्ये काँग्रेसमध्ये 2 गट येतात, एक पक्ष एकच आहे। काम करत असताना दोन्ही गट वेगवेगळे काँग्रेसचे उपक्रम कार्यक्रम घेतात। कार्यक्रम 100% यशस्वी होतात, म्हणजे पक्षाचं काम 100% वाढते, गटामुळे कुठं कमी होत नाही। मग या नगरपालिकेमध्ये तुम्ही एक येऊ शकता का? आणि जर नाही आले तर तुमची रणनीती काँग्रेसवरच राहील का एक आघाडी वेगळी तयार होईल? माझी अशी भूमिका आहे का काँग्रेसचे जरी गट तट असतात आणि इथून तिथून वरून खालपर्यंत आहे, पण ज्या टायमाला पक्षाचे आदेश राहील त्या टायमाला आम्ही सगळेजण एकत्रित मिळून एकत्रित बसून या ठिकाणी काँग्रेसचा तिरंगा फडकू। असा कुठल्याही प्रकारचा आमच्या याच्यात तडगडामध्ये भानगड होणार नाही, हे मला विश्वास आहे, आत्मविश्वास आहे। शेवटी आता विधानसभेला आम्ही दाखवून दिलेलं आहे, आमचे तटगट बाजूला ठेवून आम्ही एकत्रित आलो आणि ताकदीनं खरात साहेबाला आम्ही निवडून आणण्यासाठी एक ताकद, एकजूट, एक वजरमुठ बांधली आणि ती आम्ही सक्सेसफुल केली। आणि आमदार खरात साहेब जे निवडून आलेले, आता असा कॅन्डिडेट आतापर्यंत कोणाला भेटणार, म्हणजे उच्चस्तरीचा अधिकारी आहे, ते चांगला माणूस आहे ते, आणि म्हणून त्याची छबी बी चांगली आहे, म्हणून त्यांना आम्ही या ठिकाणी पूर्ण ताकद दिली। आम्ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही, गटाटाटाचा हे केलेलं आहे। नगर परिषदमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी ते एकत्रित असले तरी आम्ही या ठिकाणी तिरंगा तिथं फडकणार आणि सेपरेट लढलो काँग्रेस म्हणून तरी सुद्धा या ठिकाणी होणार। कुठली आघाडी नाही, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या
राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडणूक आम्ही मेहकर नगर परिषद जिंकून दाखवू, हे आमचा दावा आहे. 2017 मध्ये मेहकर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. हो. तुम्ही जनतेमधून निवडून आले होते. त्यावेळेस तुम्हाला शिवाजीनगर, शिक्षक कॉलनी, चनखुरे कॉलनी, महादेव एटाळ म्हणजे जे मराठा बहुल वार्ड आहेत जिथे हिंदू समाजाचे मतदान जास्त येतं, त्या वार्डामध्ये तुम्हाला सर्वाधिक मतदान पडलं होतं. तुमचं नाव घेतलं म्हणजे मेहकर शहरामध्ये कोणत्याही पक्षाचा, कोणत्याही जाती धर्माचा माणूस असला तर कासमभाई काम करतात अशी एक तुमची छबी तयार झालेली आहे. तुमच्याकडे आलेला माणूस कोणत्या जातीचा आहे का पक्षाचा हे तुम्ही कधीच पाहत नाही. आलेल्या व्यक्तीचं काम करून देणं हे तुमचं ध्येय असतंय. तर या नगरपालिकेत तुमची रणनीती म्हणजे एक कोणत्या समाजाला प्राधान्य देणार किंवा काय वार्डामध्ये तुम्ही विकास करणार, तुमचं ध्येय काय असेल समजा. माझा आत्मविश्वास आहे, माझ्यावर प्रेम करणारे, माझ्यावर विश्वास करणारे जेवढे मुस्लिम आहे त्याच्यापेक्षा 3 पटीने या ठिकाणी हिंदू बांधव या ठिकाणी माझ्यासोबत या नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये माझ्यासोबत असतात. विधानसभाला ते रायमुलकरच्या सोबत असतात, लोकसभाला ते मतं या ठिकाणी खासदार साहेबांच्या सोबत असतात. पण नगर परिषदला कासम गौडी हा व्यक्तिमत म्हणून या ठिकाणी ते मला शिक्षक कॉलनीत लीड भेटली, मला शिवाजीनगरला लीड भेटली, मला रामनगरला मतं भेटले, मला माधवेटालमध्ये भेटले, माडी पेठमध्ये भेटले. असा कोणता एरिया नाही की मला तिथं मतं नाही मिळाले आहे. एकही तिथं मुस्लिम नाही, मागासवर्गीय नाही, पण तिथं लोकांनी विकासाच्या नावावर, माझे कामाच्या भरोश्यावर लोकांनी मतदान मला केलेलं आहे. म्हणून माझी छबी हिंदू समाजामध्ये जितकी मुसलमानमध्ये आहे तितकीच मला माझी छबी हा हिंदू समाजमध्ये आहे. आणि मी कुठल्याही प्रकारचा कधीही जात पात धर्म भानगड हे माझ्या डोक्यात कधी आला नाही आणि भविष्यात कधी येणार नाही. आमच्या चॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या नगरपालिकेसाठी तुम्ही मेहकरवासियांना काय आवाहन करणार? मी मेहकरवासियांना हेच आवाहन करणार, सर्व पहिले तुमचा चॅनलचा मी या ठिकाणी अभिनंदन करतो. या विधानसभा मतदारसंघामध्ये तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अनेक बातम्या अनेक ठिकाणची ती मतदारसंघाची तुमच्या माध्यमातून मिळाली आणि तुम्ही एवढी मेहनत घेतली आणि त्यांनी एक माणसाला तुम्ही विचारून खेड्याचे, पाड्याचे, सामान्य माणसाचे, शेतकऱ्याचे सगळ्याचे तुम्ही बयान दर्ज केले आणि ते लोकांपर्यंत समोर आणले. त्याबद्दल पहिले तुमच्या चॅनलचं मी अभिनंदन करतो. दुसरा मी एकच आवाहन करणार, या ठिकाणी राजकीय कुठल्याही प्रकारचा कोणी राजकीय लोकांनी फायदा घेऊ नये. काल परवा जी घटना झालेली, एक हॉटेलमध्ये दारू पिऊन लोकांना त्या जेवणातून यांचे ते आपसी भानगड झाले, ते तिकडचे तिकडच निपटलं गेलं पाहिजे होतं. पण बंद्या मेहकरच्या लोकांना वेठी धरण्याचं काम काही लोकांनी केला. मग ते कोण इकडचे असेल तिकडचे असेल, पण ही भानगड हिंदू मुस्लिम वगैरे किंवा धार्मिक अशी न होती. त्याचा रूपांतर वेगळा करण्यात आला, राजकीय स्वरूप त्याला देण्यात आला. माझी अशी विनंती राहणार मेहकरवासियांना का कोणत्याही अफवावर बळी पडू नका. कुठल्याही प्रकारचा कोणालाही कोणावरही अन्याय होणार नाही. आणि आपण जसे पहिलेपासून मेहकरवासी हिंदू मुस्लिम एकता म्हणून या ठिकाणी राहतो, एकमेकाचे सहकार्य करतो, एकमेकाचे लग्न कार्य धर्माचे कार्यक्रमात, गणपती उत्सव, दुर्गादेवी असो, ईद मिलादुन्नबी असो, अशा पद्धतीचा घेवाणदेवाणचे सुद्धा आपले संबंध आहे आणि परंपरा चालू आहे, ते चालू राहणार. हे काही दिवसाचा रास्ते, पण या ठिकाणी कुठल्याही अफवावर लोकांनी विश्वास ठेवू नये. हिंदू मुस्लिम एकता म्हणूनच या ठिकाणी आपण सर्वांनी एकमेकाच्यावर प्रेम कायम ठेवावे, हीच माझी कडकडीची आणि आग्रहाची विनंती राहणार. हे होते हाजी कासमभाई गवळी आपल्यासोबत. त्यांनी महाराष्ट्राचं एक राजकारण, सत्ता, महायुती, महाविकास आघाडी, लोकसभा, त्यानंतर मेहकर विधानसभा, रायमुलकर साहेबाचा पराभव, सिद्धार्थ खरा साहेबाचा विजय, यानंतर मेहकर नगरपालिकेची निवडणुकीबद्दल त्यांनी मागचे कार्यकाळ आणि यापुढे त्यांची रणनीती काय राहील याबाबत अभ्यासपूर्ण आणि सविस्तर त्यांनी आपल्याला माहिती दिली. भाऊ, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.